लालपरीची सुद्धा अवस्था बिकट। ऐन अवकाळी पावसात जळली लालपरी। 47 प्रवाशांचा प्रवास हा उभाच। अक्षरशः रुग्णालयात जाणारे रुग्णही उभेच। गळत्या लालपरीमध्ये रुग्ण पण झाले ओले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री। महाराष्ट्रामध्ये विविध घडामोडींसाठी विविध आंदोलनाला आपल्याला दिसूनच येतात। यामध्ये लालपरी अर्थात एसटी महामंडळ यांचे आंदोलन मागील काही वर्षापूर्वी 6 महिने सतत सुरूच होते। यामध्ये महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या बातम्याही झळकल्या, कारण की वाहक आणि चालक यांना न्याय मिळावा, आगार प्रमुखाला न्याय मिळावा, तसेच इतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना न्याय मिळावा, त्याकरिता आम्ही सतत आमच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित करीत असतो। परंतु हे काय, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचे आगमन झाले आणि त्यामध्ये MH40N 9129 मंगरुळपीर अकोला मार्गावर धावणारी मंगरुळपीर आगारची लालपरी एसटी बसमध्ये मंगरुळपीरवरून अकोला जाणाऱ्या बसमध्ये तब्बल 47 प्रवासी आणि हे 47ही प्रवासी उभेच। अक्षरशः रुग्णालयात जाणारे रुग्णही उभेच। गळत्या लालपरीमध्ये रुग्ण पण झालेत ओले। जर अशा परिस्थितीमध्ये जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? मंगरुळपीरवरून अकोला जाणारी बस ही प्रत्येक सीटवर गळत होती आणि प्रवासी आपसामध्ये चर्चा करत होते की एवढे प्रवास भाडे तिकीट देऊन सुद्धा ही गैरसोय। सर्वांना उभेच राहावे लागले, ते पण ओले चिंब होऊन। सर्वच प्रवासी प्रवास भाडे देऊनही प्रवाशांचे होत आहे गैरसोय। अहो सरकार, महाराष्ट्र शासनात येण्याच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तुम्ही आम्हाला भरपूर काही वचने दिली, त्यातून हे सुद्धा याकडे आहे की तसेच तुम्ही द्याल का आता सरकार लक्ष? अक्षरशः लालपरीमध्ये सेवा देणारे वाहक आणि प्रवासी उभेच, त्यांच्यासाठी पण नाही सुरक्षित जागा। थोडाफार आलेल्या अवकाळी पावसामुळे जर लालपरीची ही दुर्दशा होत असेल तर भर पावसामध्ये काय होईल, हा एक गहाळ प्रश्न। या लालपरीची दशा प्रवाशांना सुरक्षित पोहोचवू शकेल का आपल्या ठिकाणापर्यंत? तसेच आम जनतेलाही पडलेला प्रश्नच आहे। म्हणूनच आमच्या माध्यमातून शासनाला एकच सांगणे, सुनो सरकार सुनो। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।